अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे शिक्षक आणि बालमित्रांनो, स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले. लोकांनी त्यांचा शस्त्रासारखा उपयोग केला. स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. या सर्व कारणांनी इंग्रज शासन चांगलेच चिडले आणि टिळकांवर खोटे नाटे आरोप लादून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. त्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावली. न्यायालयात ते 14 वर्षापर्यंत लढले. नंतर इंग्रजांनी एकदम कठोर आणि निर्दय उपाय योजले. या दुष्ट कृत्यांमुळे टिळकांचे रक्त तापले आणि टिळकांनी केसरीमध्ये लेख लिहिला. त्यांनी लिहिले की देशात बोर्डची निर्मिती होणे देशाचे दुर्दैव होय, परंतु ते सिद्ध करून फेकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास शासनच उत्तरदायी आहे. या त्यांच्या जहाल लिखाणामुळे इंग्रज शासनाची पक्की निश्चिती झाली की जोपर्यंत प्लग मोकळे आहेत तोपर्यंत शासनाला धोका आहे. म्हणून शासनाने देशद्रोहाचा आरोप लावून 24 जून 1908 या दिवशी मुंबईत त्यांना पकडण्यात आले आणि 6 वर्षाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेत त्यांना वाचना-लिहिण्याची सवलत मिळाली. त्यांनी वाचना-लिहिण्याची सवलत घेऊन ते वाचन व लेखन हे करू लागले. 6 वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्यांनी 400 पुस्तकांचा संग्रह केला. स्वयंशिक्षक मार्गदर्शकांचा उपयोग करून त्यांनी फ्रेंच आणि जर्मन भाषेचे ज्ञान संपादन केले.